आमच्या मुलाला शाळेत तर घातलेला आहे, पण अभ्यास तो व्यवस्थित करत नाहीये. शिक्षक शिकवतात पण त्याला ते कळत नाहीये. इतर मुलांपेक्षा त्याचा अभ्यास करण्याचा जो स्पीड आहे तो कमीच वाटतोय. सोपे सोपे प्रश्न विचारले तरी त्याला उत्तरं येत नाहीयेत. मार्क्स कमी पडतायत. शाळेमधून नेहमी जो प्रोग्रेस करायला असतो त्याच्यामध्ये नेहमी फेल असतं, पण आजकाल शिक्षणाच्या सिस्टीममुळे त्याला नेहमीच प्रमोट केलं जातं, वरच्या वर्गात ढकललं जातं, असं त्यांनी शेरा दिलेला असतो. हिस्ट्रीमध्ये पाहिलं तर त्याची वाढ फार कमी होती. म्हणजे जन्मताच तो रडला नव्हता. मान जी 3 महिन्यांनी पकडली गेली पाहिजे होती, चालायला पाहिजे होतं 1 वर्षाने, म्हणजे त्याचे माइलस्टोन्स जे म्हणतो आपण, हे वेळेत झाले नव्हते. काय असू शकतं हे? नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून पण गेली 15 वर्ष मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. ही लक्षणं जी मी सांगितली कदाचित इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणजे मेंटल रिटार्डेशनची असू शकतात. पूर्वी मेंटल रिटार्डेशन हा शब्द वापरला जात होता, आजकाल इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आपण असं म्हणू शकतो. तर अशा मुलांच्या मध्ये क्षमता कमी असते, इंटेलिजंट क्वोशंट म्हणजे त्यांचा बुद्ध्यांक कमी असतो. तर या मुलांच्या मध्ये असं का घडतं? तर जन्मताच काही दोष निर्माण होऊ शकतात. म्हणजे जन्माच्या अगोदर असेल, डिलिव्हरीच्या वेळी असेल आणि डिलिव्हरी नंतर म्हणजे त्या मुलाच्या इनिशियल ग्रोथ स्टेजमध्ये पण प्रॉब्लेम्स असू शकतात. त्यामुळे या मुलांच्या मध्ये इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीचा प्रॉब्लेम हा असू शकतो. याच्यामध्ये पण ग्रेड आहेत, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर किंवा प्रोफाउंड म्हणून. म्हणजे सौम्य, मध्यम, तीव्र लेवलचे त्यांच्यात इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी असू शकते. ही मुलं मतिमंद किंवा गतिमंद असू शकतात. पूर्वी वर्ड वापरायचा मेंटल रिटार्डेशन, आजकाल इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी हा शब्द वापरला जात आहे. म्हणजे या मुलांच्या मध्ये साध्या साध्या गोष्टी त्यांना कळत नाहीत. म्हणजे ही इतर मुलांपेक्षा 2 वर्ष 4 वर्ष ती मागेच असतात. आणि या मुलांना जरी साधे साधे प्रश्न विचारले, म्हणजे आपण विचारू शकतो की 5+5 किती, 10+10 किती, तर त्यांना ते जमत नाही. साधे व्यवहार त्यांना कळत नाही. एका वर्षात किती दिवस असतात हे त्यांना कळत नाही. फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात, दिवाळी कधी असते, दसरा कधी असतो, गणेशोत्सव कधी असतो, ह्या प्रश्नांचं उत्तर त्यांना जमत नाही. व्यवहार ज्ञान त्यांना कळत नाही. 5 रुपये असतील, 10 रुपयाचे असतील व्यवहार, 100 रुपयाचे असतील तर ते पण त्यांना व्यवहार ज्ञान त्यांच्यामध्ये कमी असतं. तर अशी जर लक्षणं मुलांच्या मध्ये असतील तर कदाचित आपल्या मुलांच्या मध्ये इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीचा प्रॉब्लेम हा असू शकतो. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन मानसिक आजाराबद्दल चर्चा करण्यासाठी, खास करून लहान मुलांच्या मधील वर्तणुकीच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.